कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। 5 RDX बॉम्ब लावल्याचा मेल आलाय, त्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे। कोल्हापुरात कलेक्टर ऑफिस उडवून देण्याची धमकी आणि 5 RDX बॉम्ब लावल्याचा मेल हा बघायला मिळतो आणि 2 वाजेपर्यंत बॉम्ब फुटणार असल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आलेली आहे। अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। यामध्ये 5 RDX बॉम्ब लावल्याचा मेल करण्यात आलेला आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या खळबळ बघायला मिळते। कोल्हापुरात कलेक्टर ऑफिस उडवून देण्याची धमकी आणि 5 RDX बॉम्ब असल्याचा मेल सध्या आला आणि 2 वाजेपर्यंत बॉम्ब फुटणार असल्याची माहिती या मेलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। नेमका हा मेल कोणी केलेला आहे, हे कोणी सांगितलेलं आहे, या संदर्भात अजून माहिती समोर आली नाही। मात्र धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। 2 वाजेपर्यंत बॉम्ब फुटणार असल्याची माहिती मेलद्वारे देण्यात आली आहे, धमकी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बद्वारे उडवण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे। यामध्ये 5 RDX बॉम्ब लावल्याचा मेल करण्यात आलाय आणि 2 वाजेपर्यंत बॉम्ब फुटणार असल्याची माहिती दिली आहे। पुढे जाऊया, पुढची महत्त्वाची बातमी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नडेला यांची आज मुंबईमध्ये बैठक झाली आहे। मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे आणि याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। आजच्या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईमध्ये पोहोचलेत। मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे। मायक्रोसॉफ्ट सोबत GCC म्हणजेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे आणि 20 लाख स्क्वेअर फुटांची GCC महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ब्रुकफिल्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केला आहे। एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी GCC ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही GCC असणार आहे। 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही GCC असणार आहे। म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे AI टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे।